हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मक चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया तुमच्यासाठी तातडीचा दैवी संदेश काय आहे. तुमच्या राशीचा तुमची ऊर्जा कशी राहील, कोणत्या महत्त्वाचे संकेत दिसू शकतात, काय बदल दिसू शकतात, दैवी शक्ती तुमच्यासाठी कोणता संदेश तातडीचा घेऊन आली आहे. तर आता तुमच्या नजरेसमोर असलेल्या कार्ड्सकडे लक्ष द्या. माझ्या हातांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमची एनर्जी कनेक्ट करा. चॅनेलला सबस्क्राईब करून तुमची एनर्जी एक्सचेंज करा, म्हणजे तुमची ऊर्जा एक्सचेंज करा. एक लक्षात ठेवा, एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय तुम्ही ही रीडिंग बघणार ते व्यर्थ आहे, हे लक्षात ठेवा. चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार वृश्चिक राशीच्या लोकांनो, आज ब्रह्मांड आणि दैवी शक्ती तुमच्यासाठी एक अतिशय शक्तिशाली, गुप्त आणि डोळे उघडणारा संदेश घेऊन आले आहेत. जर तुम्ही सध्या स्वतःला अत्यंत कठीण मानसिक किंवा आर्थिकदृष्ट्या कोंडीत पकडल्यासारखे अनुभवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठी दिशा दाखवणारा ठरणार आहे. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा अंत कसा होणार आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता तुमची वर्तमान ऊर्जा काय दाखवते? एकटेपणा, कमतरता आणि दुर्लक्षित वाटणे. वृश्चिक राशीच्या लोकांनो, सध्या तुमच्या आयुष्यात अशी ऊर्जा आहे जिथे तुम्हाला मानसिक किंवा आर्थिकदृष्ट्या खूप कमकुवत आणि एकटे वाटत आहे. तुम्हाला असे वाटत असू शकते की कठीण प्रसंगात कोणीही तुमच्या पाठीशी उभे नाही. जणू काही तुम्ही भर थंडीत बाहेर उभे आहात आणि मदतीचे दरवाजे तुमच्यासाठी बंद झाले आहेत. हा काळ तुमच्यासाठी भावनिक किंवा आर्थिक संकटाचा असू शकतो, जिथे तुमची ऊर्जा खूप खालवली आहे. पण दैवी शक्ती सांगत आहे की ही परिस्थिती कायम राहणार नाही. ही केवळ तुमच्या संयमाची परीक्षा आहे आणि या अंधाराच्या पलीकडे प्रकाशाचा एक मोठा किरण तुमची वाट पाहत आहे. तुमची मुख्य शक्ती काय? एक कणखर, महत्त्वाकांक्षी व्यक्तीचे आगमन किंवा उदय. या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तुमच्या आयुष्यात एक प्रचंड शक्तिशाली ऊर्जेचा उदय होत आहे. तुमच्या स्वतःच्या आत किंवा तुमच्या आयुष्यात एक अशा व्यक्तीचे आगमन होत आहे जी अत्यंत हुशार, महत्त्वाकांक्षी, साहसी आणि नेतृत्व गुण असलेली आहे. हा माणूस किंवा ही ऊर्जा तुम्हाला संकटाशी लढण्याची ताकद देईल. तुमच्याकडे आता परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, निर्णय घेण्याची आणि स्वतःचे साम्राज्य पुन्हा उभे करण्याची शक्ती येत आहे. तुमची जी इच्छाशक्ती, विल पॉवर मंदावली होती ती आता पुन्हा एकदा पेटून उठणार आहे. तुम्ही आता शांत बसणार नाही, तर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज होणार आहात. तुमच्यासाठी गुप्त सायकिक संदेश असा आहे की जुने मोह, व्यसने आणि झारीतील शुक्राचार्यापासून सावधान. आता सर्वात महत्त्वाचा आणि चक्रावून टाकणारा सायकिक संदेश. दैवी शक्ती तुम्हाला एका मोठ्या धोक्यापासून सावध करत आहे. तुम्ही सध्या अशा एका नात्यात, विचारात किंवा सवयीमध्ये अडकलेला आहात जिथे तुम्हाला आतून पोखरत आहे. हा एक असा सापळा आहे जो तुम्हाला खूप आकर्षक वाटतो बाहेरून, पण तो प्रत्यक्षात तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेत आहे. ही एखादी व्यक्ती असू शकते जी तुम्हाला स्वतःवर अवलंबून ठेवून तुमच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा हा तुमच्या स्वतःपासून एक जुना पूर्वग्रह, वासना, पैशाचा अतिमोह किंवा व्यसन असू शकते. ब्रह्मांड तुम्हाला स्पष्ट सांगत आहे की तुम्ही ज्या साखळ्यांमध्ये स्वतःला अडकून घेतले आहे त्या साखळ्या प्रत्यक्षात सैल आहेत. तुम्ही ठरवले तर या क्षणी त्यातून तुम्ही मुक्त होऊ शकता. स्वतःला कोणत्याही नकारात्मक ऊर्जेच्या किंवा व्यक्तीच्या आहारी जाऊ देऊ नका. तुमच्यासाठी दैवी मार्गदर्शन आणि उपाय. या चक्रव्यूहातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी दैवी शक्ती तुम्हाला 3 सल्ले देत आहे.
स्वतःची शक्ती ओळखा. जर तुम्ही कमजोर नाही आहात, तुमच्यातील आंतरिक आग म्हणजेच इंटरनल फायर पूर्ण जागृत करा आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला सुरुवात करा. मोह आणि भ्रमातून बाहेर पडा. जी नाती किंवा जी सवय तुम्हाला फक्त तात्पुरता आनंद देतात पण दीर्घकाळ मानसिक त्रास देतात, त्यांना त्वरित पूर्णविराम द्या, सोडून द्या. मदत मागण्यास संकोच करू नका. तुमच्या आसपास मदतीचे मार्ग उपलब्ध आहेत. फक्त तुम्हाला डोळे उघडून योग्य दिशेने पाऊल टाकणे लागेल. पाऊल टाकणे गरजेचे आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना, तुम्ही जन्मापासूनच एक योद्धे वॉरियर आहात. हा कठीण काळ आणि हे मानसिक पाश तोडून तुम्ही लवकरच एका अत्यंत शक्तिशाली रूपात बाहेर पडणार आहात. जर हा संदेश तुमच्या आत्म्याला भिडला असेल तर अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, विदाऊट एनर्जी एक्सचेंज ही रीडिंग मिनिंगलेस आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करणार नाही, लाईक करणार नाही, तोपर्यंत ही रीडिंग तुम्हाला लागू होऊ शकत नाही. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.